राधाकृष्ण विखे पाटलांच्या मेहुण्यांनी महानंद डेअरी गुजरातकडे नेण्याचं काम केलं असा आरोप संजय राऊतांनी केला। महानंदचे चेअरमन असलेले विखे पाटलांचे मेहुणे राजेश परजणे यांच्यासह 17 संचालकांनी राजीनामा दिलाय। त्यावरून संजय राऊतांनी पुन्हा तोफ डागली। महानंद डेअरीची 50 एकर जमीन विकण्याचा डाव असल्याचा गंभीर आरोप राऊतांनी केला। त्यावर विखे पाटलांनी काय पलटवार केला बघा। राज्यात नंबर 1 असलेल्या महानंद डेअरीची दुरवस्था झाली आहे। परिणामी राजकारणाला उकळी आली आहे। सहकारी दूध संस्थांची शिखर संस्था असलेल्या महानंद डेअरीच्या चेअरमनसह 17 संचालकांनी राजीनामा दिला। त्यावरून संजय राऊतांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। महानंदच्या चेअरमनपदी राधाकृष्ण विखे पाटील यांचे मेहुणे राजेश परजणे होते। गेल्या अनेक दिवसांपासून महानंद एनडीटीपी कडे हस्तांतरित करण्याचा मुद्दा तापला होता। महानंदच्या रूपानं आणखी एक प्रकल्प गुजरातला जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता। त्यातच महानंदचे अध्यक्ष राजेश परजणे यांच्यासह सगळ्या संचालकांनी राजीनामा दिला। त्यामुळे महानंद एनडीटीपी कडे हस्तांतरित करण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। महानंदाचे चेअरमन कोण होते? राधाकृष्ण विखे पाटलांचे सख्खे मेवणे पाहुणे, आणि पाहुण्यांनी दिलं महानंदा। शेकडो कर्मचारी आहेत तिथे। काय केलं या विखे पाटलांच्या पाहुण्यांनी आणि मेहुण्यांनी? महानंद एनडीटीपी कडे हस्तांतरित करण्याकरता महत्त्वाची अट संचालक मंडळ नसल्याबाबतची होती। आता संचालक मंडळानं राजीनामा दिल्यानं महानंद एनडीटीपी कडे हस्तांतरित करण्याचा मार्ग मोकळा झालाय अशी चर्चा आहे। एक डेअरी चालवू शकत नाही महाराष्ट्र सरकारची। स्वतःच्या डेऱ्या बरोबर चाललेल्या आहेत, स्वतःच्या खोक्यांचं राजकारण बरोबर चाललेलं आहे। अडचणीत असलेल्या महानंदला वाचवण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आल्याचं राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केलं। तसंच संजय राऊतांच्या आरोपांचाही विखे पाटलांनी तिखट शब्दात समाचार घेतला। त्या ठिकाणी असणाऱ्या कामगारांची संख्या लक्षात घेऊन त्यांना व्हीआरएस द्यायचा निर्णय झाला। साधारण 500 कामगारांना आपण व्हीआरएस देतोय, त्याला साधारण 130 कोटी रुपये लागणार आहे। म्हणून 130 कोटी रुपये राज्य सरकारकडून आता उपलब्ध करतोय आम्ही। आमचा प्रयत्न चाललाय। टीका झाली आमच्यावर की गुजरातला प्रकल्प चालला म्हणून। मला या राज्यातील काही लोकांच्या डोक्यावर परिणाम झालाय। म्हणजे माहिती घ्यायची नाही आणि बेतर आरोप करायचे। महानंदा मुंबईत जाणार आहे। राज्यात अनेक खासगी दूध संस्था फायद्यात आहेत, मात्र असं असताना सरकारी महानंदला तोटा का होतो हा मुद्दाही तितकाच महत्त्वाचा ठरतो। यातील राजकारण बाजूला ठेवलं तरी राज्य सरकारची संस्था एनडीटीपीनं चालवणं ही नामुष्कीची बाब म्हणावी लागेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।